घरामध्ये भाजीपाला सगळाच संपला असेल आणि भाजीसाठी काहीच अवेलेबल नसेल, तर अशा वेळी कोणती भाजी बनवायची हा प्रश्न सर्वसाधारणपणे सगळ्याच महिलांना पडतो. पण आज मी घेऊन आले त्याच प्रश्नाचं उत्तर आणि ते म्हणजे ही कांदा टोमॅटोची भाजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी आहे पूजा आणि आपण बघताय पूजा स्पेशल रेसिपी, जिथे मिळतात साध्या, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. इथे मी 6 लहान कांदे घेतलेले आहेत आणि त्या कांद्याचे मी अशा प्रकारे 6 भाग करून घेते. आता आपण या कांद्याचा जो मुळाकडचा भाग असतो तोही काढून घेऊया आणि 3 टोमॅटो मी अशा प्रकारे इथे चिरून घेतलेले आहेत. जास्त बारीक नाही चिरले. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतले आणि हे सगळे कांदे मी त्यामध्ये फ्राय करणार आहे. कांद्याचा मुळाकडचा भाग आपण कट केल्यामुळे आपोआपच त्याच्या पाकळ्या सुट्ट्या होतील. आता आपण इथे बघू शकता कांद्याच्या सगळ्या पाकळ्या सुट्ट्या झाल्यात आणि कांदाही थोडासा फ्राय झालेला आहे. तर आता मी त्यामध्ये हे चिरलेले टोमॅटो घालते आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया. आता ह्याचं कच्चेपण थोडं कमी झालंय, तर आता आपण यातील काही भाग बाजूला काढून घेऊ. साधारण अर्धा भाग आपण यातील बाजूला काढून घेतोय आणि अर्धा भाग आपण पुन्हा थोडा वेळ फ्राय करतोय. आता जो भाग आपण फ्राय करतोय त्यात आपण 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलंही घालायचं आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया. आता हे फ्राय झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून आपण याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतली आहे आणि ती सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि आपण याची एक पेस्ट बनवून घेऊया. आता ही पेस्ट आपली तयार आहे आणि त्याच कढईत मी पुन्हा 2-3 चमचे तेल घेतले. त्यात थोडंसं जिरं घातले आणि जिरं तडतडलं की आपण हे वाटण त्यामध्ये घालायचं आहे आणि हे आपण पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. खूपच सोपी आणि पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. साधारण 5 मिनटं याला फ्राय करावं लागेल आणि 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि हे आपलं वाटण आता तयार झालंय. तर आता यामध्ये मी घालतेय 1 मोठा चमचा बेसन आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आणि अवघ्या 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. खूपच मस्त बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या घरी सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडली. आता मी घालते यामध्ये थोडीशी हळद, त्याचसोबत थोडासा हिंग आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालतेय आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत. साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे.
आपलं वाटण एकदम घट्ट असं झालंय, पाण्याचा पूर्ण अंश त्यातून निघून गेलाय. आता मी थोडंसं यामध्ये पाणी घालते, साधारण पाव कप इतकं मी पाणी घातलंय आणि हे एकदा मिक्स करून घेते. तुम्ही इथे बघू शकता कलर तर खूपच सुंदर आलेला आहे. आणि आता त्या मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडंसं पाणी घालून मी यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालते. म्हणजे साधारण पाऊण कप इथे मी पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरेपूड घातली आहे, 1 छोटा चमचा धनेपूड घालते आहे, त्याचसोबत 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे घालते कांदा लसूण मसाला आणि हे आपण सगळं मिक्स करून घेतोय. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता वरून मी घालते इथे साधारण 1 ते 2 चमचे मलाई किंवा फ्रेश क्रीम. मी घरामधली दुधावरची सायच वापरलेली आहे. तुम्ही हवं तर फेटून सुद्धा वापरू शकता किंवा बाजारात जी फ्रेश क्रीम मिळते ती सुद्धा घालू शकता. आता हे आपली ग्रेव्ही तयार आहे. तर यात मी आपण जे बाजूला ठेवले होते कांदा आणि टोमॅटो ते यामध्ये ॲड केलेले आहेत. वरून साधारण 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी मधून चिरून घातलेल्या आहेत. आता आपण भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही आपली झटपट अशी बनणारी कांदा टोमॅटोची भाजी तयार आहे. फक्त 5 मिनिटं आपण याला बारीक करून झाकून ठेवूयात आणि 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता ही मस्त गरमागरम वाफाळती झटपट बनणारी कांदा टोमॅटोची भाजी रेडी झाली आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.